हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो व्लॉग आहे तो अगदी स्पेशल आहे माझ्यासाठी. तर माझी मावशी आहे, तर ती आलेली आहे माझ्याकडे. तर मावशी कम बेस्ट फ्रेंड जास्त आहे ती. तर माझ्यापेक्षा एक 4 वर्षांनीच मोठी आहे ती. त्यामुळं खूप छान आम्ही पहिल्यापासूनच्याच मैत्रिणी आहोत. अगदी खूप गोष्टी आम्ही एकमेकींशी शेअर करतो आणि कधी-कधी तर कॉलवर पण आम्ही तासनतास गप्पा मारायचो. कसा वेळ निघून जायचा कॉलवर तेही समजायचं नाही. पण अलीकडे आता बऱ्याच दिवसांमध्ये आमचं बोलणं खूप कमी होतं. आधी तर ती वाईला राहायला होती, तेव्हा कॉलवर खूप जास्त बोलणं व्हायचं. बट आता ती पुण्यात आली आहे, इतक्या जवळपास आली आहे, अगदी 10 ते 15 मिनटाच्या अंतरावरच आहे राहायला. पण तरीही भेटणं होतं ना बोलणं होतं. प्रत्येकजण आपल्या कामामध्ये अगदीच बिझी असतं. सर्वांचं शेड्यूल जे आहे ते बिझी असतं, त्यामुळे भेटच नाही होत. जवळपास एक 2-3 महिन्यांनंतर आमची भेट झाली आहे आणि तेही स्पेशली आम्ही ठरवताना पण आम्ही 2-3 वेळा ठरवलं आणि काही ना काहीतरी तिला काम असेल किंवा मला असेल, त्याच्यामध्ये आमचं काही भेटणं झालंच नाही. आणि बऱ्याच दिवसातून ती आली आहे. तर आल्यानंतर तर पहिल्या थोड्याशा गप्पा झाल्या, पाणी वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर पहिलं आमच्या दोघींच्या आवडीची गोष्ट म्हणजे चहा. तर पहिला तर मी चहा ठेवला आहे आणि तिने जे पण काही शॉपिंग वगैरे केलं असेल तर ती मला सांगत होती, शेअर करत होती. आणि त्याचबरोबर तिने एक गळ्यातलं पण घेतलं होतं, तर तेही तिने सांगितलं आणि त्यावरच आम्ही गप्पा मारतो. कसं असतं ना, 2 मैत्रिणी भेटल्या तर त्यांना टॉपिक कुठलाही लागत नाही. कोणत्याही टॉपिकवर त्या कितीही वेळ बोलू शकतात, गप्पा मारू शकतात आणि वेळ पण कसा निघून जातो तर ते समजत नाही. तर अवनी पण होती आणि मम्मी पण आली होती माझी. पण त्या दोघी काय आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो, तर खूप कंटाळल्या होत्या. त्यामुळे त्या दोघी तर आराम करत होत्या आणि मी आणि मावशी दोघींचा आमच्या गप्पा, प्लस तिच्याकडून मी आज 2-3 रेसिपीज पण शिकले आणि बऱ्याचशा रेसिपीज आहेत तर त्या मी तिच्याकडूनच शिकलेली आहे, मोस्ट ऑफ रेसिपीज. आणि मी तिला खूप वेळा इन्सिस्ट केलं की नाही, तू पण यूट्यूब चॅनल काढ रेसिपीजसाठीचं. आणि फायनली तिने आता पुण्यामध्ये आल्यानंतर रेसिपी चॅनल स्टार्ट केलेलं आहे. तर तिच्या चॅनलचं नाव आहे दीपास टेस्टी डिलाईट. तर तुम्ही नक्की बघा, विजिट करा, फॉलो करा चॅनलला, सबस्क्राईब करा. खूप छान आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. कारण बऱ्याचशा रेसिपीज, नवीन रेसिपीज असतील किंवा नवीन भाज्या असतील, अगदी गावाकडच्या गावरान भाज्या असो किंवा अशा ज्या नवीन वेगळ्या अशा ज्या भाज्या असतील, तर त्या सर्व ज्या आहेत तर त्या आम्हाला तिच्याकडूनच बघायला भेटलेत, खायला भेटलेत, माहिती पण भेटली आहे. तर आता आमच्या थोड्याशा गप्पा झाल्या, चहा झाला, तर मग तिने एक रेसिपी करायला घेतली होती. तर माझ्याकडे या नाचणीच्या लाह्या होत्या बरेच दिवस आणलेल्या, बट त्याचं काय बनवावं हा मला प्रश्नच होता. तर तिनेच ते फायनली, रेसिपीमध्ये स्पेशालिस्ट असणारेच व्यक्ती असं काही ना काहीतरी वेगळा विचार करू शकतात. तर तिने हा नवीन पदार्थ बनवला, गोड आहे आणि हा पदार्थ मीराला तर फार आवडला. ॲक्च्युली तिला हे कळालंच नाही की हे कशाचं आहे, तर तिने चोकोज म्हणून दुधासोबतच खाल्लं होतं. तर हे कॅरॅमलाइज करण्यासाठी गूळ पण घेतला होता आणि हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि मुलांना चोकोज बाहेरचे आणून देण्यापेक्षा असं काहीतरी नवीन ऑप्शन आहे, तर तोही भेटला, नवीन आयडिया पण भेटली. आणि ॲक्च्युली तिने मला 2 मुलांच्या टिफिनसाठीच्या आणि किंवा स्नॅक्ससाठीच्याच रेसिपीज सांगितल्या. बऱ्याच वेळेला माझ्याकडे हा प्रश्नच असतो, मुलांना काय द्यावं. तर कढई गरम केली, त्याच्यामध्ये त्या मुरमुरे आहेत तर ते थोडेसे गरम करून घेतले. बरेच दिवस झाल्यामुळे ते थोडेसे सादळले होते. आणि परत दुसऱ्या एका कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे, त्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर पाणी टाकणार आहे थोडंसं. हा जो गूळ आहे तर तो असा मेल्ट व्यवस्थित होत नव्हता, तो असा खूपच घट्ट असा होता. त्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलं आणि ते अगदी मेल्ट पूर्णपणे झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये जे लाह्या होत्या, जे चुरमुरे होते नाचणीचे, तर ते ॲड करायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही. आता ते ॲड केल्यानंतर ते थोडंसं मिक्स करून घेतलं की अगदी झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे. याला खूप जास्त साहित्य पण गोळा करावं लागत नाही किंवा जास्त वेळही लागत नाही. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे
अगदी स्नॅक्ससाठी जरी बनवायचं असेल तरी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. अगदी सोपी आहे, साधी आहे आणि चवीलाही अतिशय भन्नाट लागते. तर हे तिने बनवलं आणि मी सर्वात आधी तर ते खाऊन बघितलं. तर त्यावर थोडीशी पिठी साखर ॲड केली आहे मी. तर त्याच्यातलंच मी थोडंसं बाईट घेऊन बघितलं. अतिशय टेस्टी अशी रेसिपी झाली होती, खूप छान लागली. आणि त्याच्यानंतर मी अजून एक पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहे. तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी चाट मसाला, आमचूर पावडर, पुदिन्याची पावडर आहे, हळद आहे, गरम मसाला आहे, मिरच्या आहेत, जिरं आहे, त्याच्यानंतर मिरं, काळं मीठ आणि आपलं सेंधव मीठ. तर हे सर्व पदार्थ आहेत तर ते घेतले होते. आणि कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाणे आहेत तर ते भाजून घेणार आहे, तळून घेणार आहे. तर बघू शकता शेंगदाणे पण तळून झाले. आणि हे जे सर्व मसाले कोरडे होते तर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन फिरवून घेतलेत, वाटून घेतले, त्याची पावडर करून घेतली. तर हा मसाला जो आहे तो अतिशय टेस्टी लागतो. तुम्ही चुरमुरे आहेत तर त्याच्यासाठी पण हा मसाला यूज करू शकता. खूप छान आणि चटपटीत असा चिवडा तयार होईल त्याचा पण. तर आम्ही मखाना चिवडा बनवणार आहोत. आणि मखाना जो आहे तर तो पौष्टिकही आहे. आणि माझ्या मुलांना तर मखाना फार आवडतो. असाच तो तुपावर थोडासा मीठ टाकून परतून दिला तरी त्यांना फार आवडतो. पार्थला तर खूपच जास्त आवडतो. मखाना करणार म्हटलं की तो किचन ओट्यामधून अजिबात हलत नाही, तिथेच उभा असतो तो. आणि मी नेहमी तेवढंच करायचे. तर आज हा एक चटपटीत नवीन पदार्थ पण भेटला बघायला. तर मखाना आहे तर तो थोडासा भाजून घेतला. तर त्याच्यानंतर परत त्यामध्ये शेव आहे ही, तर ती ॲड केली आहे. तर ही विकत आणलेली शेव आहे, ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल. शेंगदाणे तळून घेतलेले होते तर ते आहेत. आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतले 2-3 चमचे. आणि त्यानंतर तेल गरम झालं की गॅसची फ्लेम ऑफ केली आहे. आणि जे मसाला बनवला होता त्यातलं 3 ते 4 चमचे इतका मसाला त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि तो मिक्स केला आधी मसाला चमच्याने. आणि त्याच्यानंतर मखाने जे आहेत, जे मिक्सचर केलं होतं आपण शेव आणि शेंगदाणे वगैरे ॲड केलेलं, तर ते मिक्सचर घेतलं आणि ते कढईमध्ये ॲड केलं. तर कढई जी ठेवलेली आहे तर त्याची गॅसची फ्लेम जी आहे तर ती ऑफच आहे. असंच आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाला. अगदी छान एकत्र पूर्ण सर्व मखाण्याला लागलं पाहिजे. बघू शकता तुम्ही त्याचा रंगही बदललेला आहे. आणि अतिशय टेस्टी आणि चटपटीत अशी रेसिपी आहे. स्नॅक्ससाठी तर छान आहे, लहान मुलांच्या स्नॅक्ससाठीच्या टिफिनसाठी किंवा एक दिवस स्नॅक्स डे असतो तर त्यासाठी पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. आणि आता सीझन कैरीचं चालू आहे तर अजून एक रेसिपी मला भेटली तिच्याकडून. तर ती म्हणजे कैरीचं इन्स्टंट असं लोणचं. तर पातळ काप अशी कैरीचे मी करून दिले तिला. आणि बघू शकता तुम्ही. त्यानंतर कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये तेल ॲड केलं आहे आणि जिरं आणि मोहरी हे दोन्ही ॲड केलं. थोडंसं हिंग टाकलेलं आहे. आणि ही जे फोडणी आहे तर ती त्याच्यावर ॲड करायची आहे. तर ह्याच्यामध्ये साधारणतः एक 2-3 चमचे इतका कैरीचं जे लोणचं आहे त्याचा रेडीमेड मसाला जो असतो तर तो ॲड केला आहे. आणि इन्स्टंट रेसिपी आहे, अगदी 6 ते 7 दिवस आरामशीर राहते. आणि दुपारच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी काय बनवायचा असा प्रश्न असेल, अगदी झटपट बनवायचं असेल तर तुम्ही ही इन्स्टंट कैरीचं लोणचं आहे तर हे ट्राय करा. तर खूप छान आणि टेस्टी अशा 3 रेसिपीज आम्ही तयार केल्या. आणि आता संध्याकाळचा टाईम झाला आहे, परत एकदा चहा तर बनतोच. तर आम्ही हे सर्व जे बनवलेले पदार्थ आहेत तर तेही घेतलेले आहेत. आणि छान असा गरमागरम चहा आहे. तर आज तर मला चहामध्ये गवती चहा पण मिळाला. तर तिने येताना गवती चहा आणि आलं आणलं होतं. तर आमच्या दोघींचं फेवरेट आहे गवती चहा आणि आलं टाकून बनवलेला चहा. आणि खूप दिवसातून आम्ही अशी पार्टी केली आहे. तर खूप मजा आली, खूप धमाल आली. अगदी वेळ तसा आम्हाला कमीच पडला. फ्रेंड्स भेटले तर किती वेळ मिळाला तरी तो कमीच असतो. तर अशा पद्धतीने आम्ही छान अशा रेसिपी केल्या. आणि त्याच्यानंतर तिने माझ्यासाठी 2 गिफ्ट आणले होते. एक तर डबा आणला होता, तर तो आत्ता व्हिडिओमध्ये तर काही मी घेतलेला नव्हता, जो खडे मसाले ठेवण्यासाठीचा, वेगवेगळ्या भरण्यांमध्ये ठेवण्यापेक्षा एकाच डब्यामध्ये ठेवण्यासाठी. आणि एक प्लांट आणलं होतं फुलांचं,
असे 2 गिफ्ट आणले होते आणि खूप छान हसी मजाक करत आमचा दिवस गेलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ.